कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जयंत, जयंत तू ठीक आहेस ना? तू बस इथे. हो मी ठीक आहे जान्हवी, मी ठीक आहे. मला खूप राग येतोय, म्हणजे मी खूप चिडलोय पण त्यांच्यावर. जयंत मी काय म्हणते, जाऊ दे ना, जे व्हायचं ते झालं. आता चिडचिड करून तू तुझा मूड का खराब करून घेतोस? सोडून दे ना हा विषय. जान्हवी तुला कळत नाहीये का? मी नाही शांत राहू शकत. आपण आज बाहेर पडलो, काही मुलांनी तुझ्यावर कमेंट्स केल्या, तू डिस्टर्ब झालीस, हे सगळं मी नाही सहन करू शकत. तुझ्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहिलेलं मला नाही आवडणार. जयंत मला कळतंय. तुला नाही कळत आहे म्हणून तू मला समजायचा प्रयत्न करतेस. बरं ठीक आहे, मी नाही काढत तुझी समजूत, पण ॲटलिस्ट तू शांत हो ना माझ्यासाठी, प्लीज. जान्हवी, जान्हवी तुला माझं हे असं चिडणं, माझं हे असं रिॲक्ट होणं आवडत नसेल, पण जान्हवी हे सगळं तुझ्यासाठीच चाललंय. कारण तू माझं आयुष्य आहेस. यू माय लाईफ जानू. त्यामुळे तुला कशामुळे, कोणामुळे त्रास झाला, हर्ट झालीस, डिस्टर्ब झालीस तर ते मी खपवून घेणार नाहीये. मी असाच रिॲक्ट होईन. जयंत आय एम सॉरी. खरं तर आज जे काही झालं ते सगळं माझ्यामुळे झालं. मी जर हट्ट केला नसता ना तर हे सगळं झालंच नसतं. तरी तू मला म्हणत होतास आपण घरीच काहीतरी बनवूयात म्हणून. माझंच चुकलं, खरंच सॉरी. जान्हवी तू सॉरी का म्हणतेस? बघ तू सॉरी म्हटलेलं मला कधीच आवडत नाही. तू प्लीज स्वतःला गिल्ट फील नको करून घेऊस. तुझ्या विश पूर्ण करणं ना हे माझं काम आहे आणि ते मी आवडीने करतो. पण जानू बाहेरचं जग चांगलं नाही म्हणून मी तुला नेहमी प्रोटेक्ट करत असतो. जयंत मला तुझी काळजी कळते रे, पण सगळीच माणसं वाईट नसतात, काही चांगली सुद्धा असतात. आणि आपण असं समजूया आज आपलं लक खराब होतं म्हणून हे सगळं आपल्या बरोबर झालं. ती माणसं आपल्याला भेटली आणि त्यात ती प्यायलेली होती. हे एक सांगू जयंत, ही जी अशी माणसं असतात ना जी विनाकारण इतरांना त्रास देतात, त्यांना देव शिक्षा नक्की करतो. जाऊ दे, तू नको विचार करूस या सगळ्या गोष्टींचा. तू ये पड. नाही, मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय. प्लीज ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.